सांगली शहरातील एक महत्त्वाचा रस्ता असलेल्या 100 फुटी रोडवरचं अतिक्रमण काढायला महापालिकेनं सुरुवात केली. जवळपास 5 किलोमीटरचा हा 100 फुटी रोड आहे. 100 फुटी रोडवरती बरंचसं अतिक्रमण गेल्या अनेक वर्षापासून आहे. या अतिक्रमणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे आणि महापालिकेने एकूणच शहरामधल्या अतिक्रमणाची मोहीम हाती घेतलेली आहे आणि सकाळपासून आज 100 फुटीवरील अतिक्रमण काढायला सुरुवात केली. आपल्यासोबत उपायुक्त मॅडम आहेत. काय आव्हान आहे नागरिकांना? 100 फुटीच्या अतिक्रमणाचा बऱ्याच वर्षापासून प्रश्न आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की 100 फुटीचा जवळजवळ 60 फुटीपर्यंत रस्ता आला होता आणि रस्त्यावरची रहदारी, पार्किंग यामुळे लोकांना तिथं जागा मिळत नव्हती. त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे MRDPचा, तोही एक महत्वाकांक्षी शासनाचा प्रकल्प आहे की ज्याचंही काम या रोडवरून होणार आहे. तर या 2 महिन्यापूर्वीच नगररचना विभागामार्फत जे काय अनधिकृत रस्त्यात आले होते त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि रीतसर वेळ ही दिलेली आहे. जवळजवळ 2 ते 3 महिने झाले दिलेली आहे. तरी देखील ज्या लोकांनी काढलेले नाही आहे तर ते आज आम्ही सगळंच जमीनदोस्त करत आहोत. त्याबाबत कुणाचीही काही केली जाणार नाही. सगळंच अतिक्रमण करून रस्ता पूर्ववत करण्यात. तरी नागरिक आडवे येत आहेत, वादावादीचे प्रकार घडतायत. काय पुन्हा मला सर्व नागरिकांना तेच आव्हान करायचं आहे. माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जी मोहीम चालू आहे तर सगळ्यांनी सहकार्य करावे आणि तुमचं नियमान्वय असेल तर ते चांगलंच असणार आणि एकदम मोठ्या रस्त्याच्या समोर राहून बघा, तुम्हाला बरंच वाटेल. त्यामुळं विनाकारण चुकीच्या मार्गाने वादावादी करून काही उपयोग होणार नाही आणि नागरिकांनी सहकार्य करावं. अतिक्रमण करावं. नोटीस कधी दिली होती आणि लोकांना वेळ किती दिला होता? जवळजवळ 3 महिन्यापूर्वीच्या नोटिसा आहेत आणि सगळ्यांना 52-53 नोटिसेस दिलेल्या आहेत अनधिकृत बांधकामाचे. त्याचे काहींनी उत्तरं देखील दिलेले नाही आहेत आणि हा त्या स्थितीतच खोके वगैरे चालू ठेवलेले आहेत किंवा साईड मर्जिनमध्ये सुद्धा त्यांनी आपले बिझनेस चालू केले आहेत. आता आम्ही जे साईड मर्जिनमध्ये आहे तर या रोडवरचे सगळे पाडत या लागलोय. काही ठिकाणी वादावादी आहे पण तो काही विषय येणार नाही. फक्त कोर्ट मॅटर स्टे असेल तर तेवढा आम्ही कन्फर्म करतो, बाकी आम्ही काढतो. 100 फुटीला आम्ही अतिक्रमण मोहीम घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये जे काही बांधकाम आहे ज्यांच्याकडे अधिकृत परमिशन नाही आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा, धंदा करायचा असाच कुठेही पत्रा मारून करू शकत नाही. त्याच्या एक पद्धत आहे. महानगरपालिका अधिनियम आहे, शासनाचे काही नियम आहे, त्याप्रमाणे तुम्ही परवानगी घ्या. आता असाच धंदा करल्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा इश्यू, अवैध धंद्याचा इश्यू क्रिएट होत आहे. तर सर्वांना मी विनंती करेल की जर तुम्हाला धंदा चालू करायचे आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर महानगरपालिका अधिनियम अंतर्गत MRDP अंतर्गत व्यवस्थित प्रमाणे परमिशन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चालू करा. इथून पुढे हे सगळे कारवाई मोहीम असंच चालू असणार आहे. जे काही इथे विना परवाना शेड, विना परवाना पत्रा वगैरे आहे, महापालिका सर्व काढणार आहे. धन्यवाद. शहरात ऑलरेडी झालेली आहे कारवाई. आता 100 फुटी लक्ष आहे, 100 फुटी आहे आणि आजपासून हे मोहीम फुल फोर्सने आम्ही चालवणार आहे आणि पूर्ण महानगरपालिका याच्यामध्ये कव्हर होईल. काही छोटे मोठे इश्यू होत आहेत, लोकांच्याकडून गैरसमज आहेत, तर काय आव्हान आहे नेमकं की कुठले ग्राह्य धरलं जाणार, कुठलं ग्राह्य? जे काही लोकांकडे बिल्डिंग परमिशन म्हणजे त्याला बांधकाम परवाना म्हणतो आपण, घर ते आहेत तर त्याला सोडलं जाईल. घर बिल्डिंग परवानगी नसेल तर त्याला आम्ही रितसर नोटीस देऊन काढणार आहे. जे काही रस्त्यावरच्या धंदे आहे किंवा पत्रे शेड वगैरे असेल ते विदाऊट नोटीस पण महानगरपालिका काढू शकतात. परंतु रस्त्याचे आजचे जेवढे बांधकाम आहे त्याच्या विस्तृत इथे सगळ्यांना नोटीस दिले गेले आहे 2 महिने 3 महिन्यापासून. तरी आज आम्ही मोहीम सुरू केली. काही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करायचा प्रयत्न करत तर त्यांना काय आव्हान आहे? त्यांना पण आव्हान आहे की महापालिकेला कायदेशीर कामात सहयोग करा. तर जवळपास हा जो आपण रोड पाहतोय तो 5 किलोमीटरचा हा साधारण कोल्हापूर रोडवरून सांगली शहरातील प्रमुख रस्ता एक मानला जातो आणि या प्रमुख रस्त्यावरती 2 पथकं आज सकाळपासून तैनात आहे. 2 पथकाच्या मदतीनं 100 फुटी रोडवरील अतिक्रमण करायला सुरुवात केली. थेट महापालिका प्रशासनाचा इशारा आहे की नागरिकांना वेळ दिली होती, ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांचं काढलं जाणार, कुणाचीही गय केली जाणार नाही. यामध्ये काही वादावादीचे देखील प्रसंग घडत आहेत. त्यामुळे महापालिकेनं ज्यांचे अतिक्रमण आहेत त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा महापालिका ते काढेल असं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.